सरकना है, इधर उधर फेकना नहीं है प्लीज. सर्वांना विनंती असेल कागदाचे कटके बॉलचे कव्हर्स सगळे बाहेर घेऊन यायचे देताना. मैदानाला मित्रांनो सन्मान करा कारण आपण याच मैदानावरती खेळत असतो. या भूमीचं आपण दर्शन घ्यावं लागतं कारण याच भूमीवरती आपण आपली सुंदर पावलं टाकत असतो, आपण खेळत असतो, त्याच्याबरोबर आपलं नातं वेगळं आहे. पहिला चेंडू आजच्या दिवसातील गोलंदाज अमोल स्ट्राइकला आहे. दीपक साठी पहिला चेंडू पॉवर प्लेचा पहिला षटक. 2 प्लेयर फक्त बाहेर असतील. चला पहिला चेंडू टाळ्यांचा गजर. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. रोहित येईल लांबून. 2 धावा कंप्लीट. क्षेत्ररक्षक ऑफ साइडचा चेंडूवरती आला. दाहिन्या 30 सर्कलचा प्लेयर जोपर्यंत चेंडूवरती आला तोपर्यंत चेंडू निसटला. सीमारेषेजवळ रोहित आला चेंडूवरती तोपर्यंत 2 धावा निश्चित पूर्ण केल्या. अमोल पुढील चेंडू पुन्हा एकदा दीपक साठी उडवून दिलं. पाहूया येईल का दिवसातील पहिला षटकार. नक्कीच चेंडू जाऊन ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये सीमारेषेबाहेर येतोय खणखणीत षटकार. सूर्याच्या तेजमय किरणांचा लखलखीत प्रकाश व्हावा आणि सूर्यानेही सन्मान करावा असा षटकार दीपक यांच्या बॅटमधून. पुढील चेंडू अमोल यांचा दीपक साठी पुन्हा एकदा फुलटच चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. आउटचा खतरा होऊ शकतो. पाहूया पंचांचा काय निर्णय येतो. अफलातून क्षेत्ररक्षकांचा नजारा त्या ठिकाणी फेस केला, काय थ्रो केला परंतु सुरक्षित पोचला दीपक. पहिली धावा एवढ्या जलद गतीने घेतली चित्त्याच्या चपळाईने कारण हा सामना महत्वाचा आहे. इथून जो जिंकणारा संघ असेल तो सुपर 8 मध्ये नक्कीच दाखल होईल. दोन्ही संघ जिंकून आलेले आहेत कालच्या दिवसामध्ये. सुंदरशा लढती लढल्या. सामना जिंकताच आपण सुपर 8 मध्ये नक्कीच दाखल होऊ या हिशोबाने आजची ही लढत लागली आहे. नागेश यांच्या बॅटमधून बॅटने कडा घेतली, जाऊन पोहोचतंय यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता. मित्रांनो जर का जिंकायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न करावे लागतात. पुढील चेंडू आता मात्र क्लास दाखवला आपला बॅटचा. पॉइंटच्या डोक्याच्या वरून चाललाय, सीमारेषे बाहेर येतोय खणखणीत दणदणीत षटकार चौकार प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न यांच्या बळावर तुम्ही बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला नमवू शकता आणि ते करावं लागेल. थोडस मागे आलात म्हणून खचून जाऊ नका. त्या धनुष्यबाणाचा खऱ्या अर्थाने विचार करा. जो जितका मागे खेचला जातो ना मित्रांनो, बाण तितक्याच ताकदीने लक्ष्याचा पाठलाग करत असतो. अमोल आता लेग साइडला जो या बॅट्समनचा स्ट्रॉंग झोन आहे तिथेच दाखवून दिला. यॉर्कर लेवलचा चेंडू होता, प्रयास केला मोठा फटक्यासाठी आणि प्रयत्नात यश आला. डीप मध्ये खणखणीत षटकार चौकार षटकाराने नक्कीच उंचावता आपलं मनोबल आणि संघाची धावसंख्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावसंख्या आली 19 धावा. सकाळच्या सत्रामध्ये काल सूरज आला होता. कारण बंटीचं ना माझं थोडंसं रिलेशन कालपासून वेगळं झालंय. आता रिवर्सचा फटका पुन्हा एकदा क्लास दाखवा. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल का, खूप लांबून. 1 धावा कंप्लीट. दुसरी धावा घेईल का, रनआउटचा खतरा होऊ शकतो परंतु थ्रो मात्र सुरक्षित झाला असता तर प्लेयर रनआउटचा धक्का लागला असता. जागृती क्रिकेट संघामध्ये एक बंटी नावाचा प्लेयर आहे, त्याला बंट्या म्हणतात लाडाने. त्या बंटी बरोबर थोडंसं तुम्ही टाइम घालवला तर प्लेयर खूप मस्त आहे मला वाटते. कालच आमची त्यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. काल प्रवासादरम्यान आम्ही भेटलो एकमेकाला. एक प्लेयर सुंदर प्लेयर म्हणावं लागेल त्या प्लेयरला. या अशा प्लेयरवर कधी बोर होऊ शकत नाही आपण. चला पुढील चेंडू
आता रिव्हर्सचा क्लास, काय बॅटिंग करतोय दीपक. एक सुंदर अशी खेळी क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल का, परंतु आउटफील्ड मागची एवढी फास्ट आहे की खूप पळावं लागेल. चेंडूच्या मागे मागे जाऊन चालणार नाही. रन मशीन ज्याला म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला पळावं लागेल. पुन्हा एकदा मागे, मागच्या बाजूने क्लिक केलं, चेंडू पटवला सीमारेषेपर्यंत. 4 धावा पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये दाखल. 4 आणि धावसंख्या नक्कीच उंचावेल. 25 धावापर्यंत मजल मारली. पाहूया दुसरं षटक प्रगतीवरती अनिल यांचं. सुंदरशी गोलंदाजी, जर्सी नंबर 18 म्हणाला तर नक्कीच विराट कोहली यांची आठवण करून देतो. आणि आता मात्र पुन्हा एकदा झेल उडवला. झेल होऊ शकतं का, काय टिपलाय सुरक्षित सुंदर झेल डीप मध्ये, कडक फिल्डिंग. बॅट्समन दीपक बॅक टू पॅव्हिलियन. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुणगान गाणारे संगीत जरी आपण ऐकले ना तरी एक वेगळीच प्रेरणा मिळते. कारण प्रेरणेचे स्रोत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख होतो. प्रतिस्पर्ध्यावरती तुटून पडायचं हे आमच्या रक्तातच लिहिलेलं आहे. पुण्याच्या लाल महालामध्ये शाहिस्ते खान घुसला, आव वाचून पळाला. हाताच्या तुटलेल्या 4 बोटांपैकी एक बोट घेऊन माघारी परतला. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत त्याच्या बापात सुद्धा झाली नाही. प्रतिस्पर्ध्यावरती अक्षरशः तुटून पडावं असं क्रिकेटमध्ये आपण पाहतो. त्याचप्रमाणे सुंदरशी फटकेबाजी करून दीपक मात्र परतला माघारी. आणि नवीन बॅट्समन पहिला चेंडू माग खेळण्याचा प्रयत्न, थोडासा स्लोअर वन ठेवला, फसवलं बंटीला. जाऊन पोहोचला यष्टरकर यांच्या हातामध्ये बिंदू चेंडूची सांगता. मित्रांनो, बिंदू चेंडू आपल्यावरती प्रेशर निर्माण करेल, कारण या सामन्याचं महत्व. हा सामना जिंकताच नक्कीच आपल्याला उपांत्य फेरीमध्ये सुपर 8 मध्ये जाण्याचा मौका मिळतोय. क्लास दाखवला आपल्या बॅटचा. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, एक धावा कंप्लीट. दुसरा बॉल रनआउटचा खतरा होऊ शकतो, पाहूया. अफलातून थ्रो ठेवला. थोडस रनिंग मध्ये थोडीशी गडबड होतीये, कॉल व्यवस्थित पोहोचत नाहीये. 2 रनाच्या साठी बोलवलं नागेशने, परंतु थांबवलं, मना केलं, नको घेऊ, आत्महत्या करू नकोस. कारण खतरा नॉन स्ट्राईक एंडवरती होता, कारण स्ट्राईकला नागेश होता. पुन्हा एकदा स्लोअर वन, फसवलं पुन्हा वारंवार 2 चेंडू. वा, काय गोलंदाजी म्हणावं लागेल. जर्सी नंबर 18 अनिल डिंगणकर यांची. स्वतः कर्णधार सुद्धा राहिला होता संघाचा, परंतु आता अमोल धुरा सांभाळतोय. मागच्या काही दशकामध्ये, काही काळामध्ये आपण पाहिलं याला कर्णधार करताना. सुंदर अशी 6 चेंडूमध्ये वैयक्तिक धावा खर्च केल्या. फक्त 7 धावा. अफलातून म्हणावं लागेल, खरोखरच टाळ्यांचा गजर येतोय. सामना महत्वाचा आहे. 7 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः बॅट्समन तुटून पडले होते, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपल्या गोलंदाजीची चमत्कारी दाखवली. एकंदरीत धावा पोहोचतायत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा आणि तिसरं षटक प्रगतीवरती असेल. आणि मला वाटतंय पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड, चेंडू डॉट, बॅट्समन माघारी. स्लोअर वन चेंडूवरती फसवलं रोहित याने. स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली, यष्ट्या उद्ध्वस्त. बॅट्समन परतला माघारी. नवीन बॅट्समन सूरज येतोय. काल ओपनिंगला आला होता, आज मात्र थोडेसे बदल केले. 3 षटकांचा खेळ असेल. काल 4 षटकांमध्ये सूरज ओपनिंगला आला होता, तेवढी सुंदरशी कामगिरी पाहिली नाही. मागचा वर्ष मात्र सूरजसाठी खूप छान राहिला होता. अजिंक्यतारा स्पर्धेमध्ये हा संघ विजय होता. सुंदरशी बॅटिंग सुद्धा केली होती सूरज याने. एक नवनवीन चेहरा आपण पाहतो सूरजला बॅटिंग करताना. गेल्या वर्षी कळवा पट्टी मैदानात मॅच झाला होता आणि सुंदर खेळी फायनल मध्ये केली होती. नागेश सुद्धा आपल्या संघाकडून सुंदर बॅटिंग करतो, परंतु नागेश आणि सूरजची जोडी अजूनपर्यंत मैदानात दाखल आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, स्क्वेअर लेगला 1 बाम सीमारेषे बाहेर येतोय. खणखणीत चौकार
आल्या आल्या आपल्या संघाचं खातं उघडलं 4 धाव संख्या मात्र आपल्या संघाच्या खात्यामध्ये क्रेडिट केल्या. 4 धाव संख्या उंचावतीये, 30 धावांवरती जाऊन पोहोचतीये. मित्रांनो, असे म्हणतात आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. रोहित पुढील चेंडू नागेशसाठी पुन्हा एकदा उंच उडवलं. गगनाला भिडलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल निसटला. 1 धावा कंप्लीट, नक्की 2 मध्ये कन्वर्ट करता आलं असतं. बराचसा टायमिंग होता, परंतु एका धावावरती समाधान मानावं लागतंय, कारण स्ट्राईकला येतोय नागेश, ज्यांच्या बॅट मधून सुंदरशे फटके पाहायला मिळतात, परंतु आज कुठेतरी थांबलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बाहेर घ्या त्याला, बाहेर घ्या, मारू नका प्लीज. चला सामन्याला सुरुवात करा. यॉर्कर लेवलचा चेंडू, क्लास दाखवला आपल्या बॅटचा. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, 1 बॉम्ब सीमारेषेपर्यंत येतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि मात्र निसटला. काहीशी गडबड दोघांमध्ये, इझी अडवण्याच्या प्रयत्नात पाठवून दिलं सीमारेषेबाहेर. चौकार. थोडीशी गडबड, थोडीशी धावपळ, 2 रन नक्कीच वाचले असते, आपल्या संघासाठी महत्वपूर्ण होते. कारण जिंकायचं असेल मित्रांनो, प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल. नागेश आपला बॅट मधून दाखवला आपल्या बॅटचा क्लास, समोर उडवून दिला. सीमारेषेबाहेर येतोय चौकार. पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल का? नक्कीच कारण स्वतः कर्णधार चेंडू खाली येतोय अमोल. नागेशला परतावे लागेल. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता सुंदरसा प्रयास केला होता, हलून सुद्धा दिला नाही अमोलला. सरळ येऊन अलगद झेल केला आणि हा झेल महत्वाचा होता, इम्पॉर्टंट होता, कारण नागेशला तंबूचा रस्ता दाखवला. चेंडू शेष असतील. एक चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईकला येतोय अरविंद. काय असतो मित्रांनो क्रिकेट, प्रेशर बघा. सामना महत्वाचा आहे. आव्हान कडवे वाटले म्हणून आपण सामना सोडायचा नसतो. जिंकण्याची उमेद बाजूला सारायची नसते. या उलट परिस्थिती जितकी प्रतिकूल होईल तितक्या ताकदीने आणि तितक्या तत्परतेने, उलट तितक्याच अगतिपत्याने आपण त्या परिस्थितीचा सामना करायचा असतो. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार नक्कीच पाठवला. सीमारेषेबाहेर येतोय काय नाव आहे अरविंद. खणखणीत षटकार. खरोखरच काय म्हणावं मित्रांनो, क्रिकेट सुंदर असं गोलंदाज हाताळले, पण शेवटच्या चेंडूत एक खराब चेंडू ठेवला. नवीन आलेला बॅट्समनला रूम दिलं, फटका खेळण्यासाठी बराच टाइम दिला, पाठवून दिला. असा चेंडूचा समाचार घेतला, पाठवून दिला लेग साइडला. सीमारेषेबाहेर आला खणखणीत षटकार. 6 धाव संख्या उंचवली, जाऊन पोहोचतीये. टार्गेट सेट झालंय. 41 रनापर्यंत नेऊन ठेवलंय. 42 धावांचं लक्ष असेल जिंकण्यासाठी. आदर्श क्रिकेट संघ करंजाळी या ना. चला लवकरात लवकर बाहेर या, तोपर्यंत आपण ऐकूया सुंदर. राहुलजी मांजरेकर, माझ्या जवळच थांबायचंय प्लीज, कारण आज तुम्हीच आम्हाला साथ देणार आहात. लांब जाऊन सामना बघायचा नाहीये, तर आमच्या बाजूला येऊन त्याला रंगतदार बनवायची आहे. प्लीज या, आपण स्थानापन्न व्हा. मित्रांनो, या सर्व प्लेयरना सूचना येते एक, कारण बाजूलाच एक स्टॉल आहे, तिकडे आपण जाऊन आपला पोटपुंजी करायची आहे. तिकडे बटाटे वडे रेडी आहेत, अंडा पाव रेडी आहे, आमलेट पाव तुम्हाला मिळणार आहे. फ्री नाही आहे, स्वतःच्या खिशातील खर्च करायचा, कारण संडे आहे. सर्व नाश्ता त्या ठिकाणी रेडी आहे, जाऊन स्टॉल वरती परचेस करायचा आहे आणि त्याचा आस्वाद घ्यायचा, आनंद घ्यायचा आहे.
चला डिस्कशन करू नका मित्रांनो, बरेच सामने आपल्याला खेळवायचे. सलामीचे बल्लेबाज पाठवा प्लीज. बरेच सामने आपल्याला दिवसात खेळवायचे आहेत. त्या ठिकाणी प्लेयर आहेत VRCC संघ, तो पडदा बांधलेला आहे बाउंड्रीचा, तो सोडायचा जरा प्लीज. उलट झाला असेल तर त्याला सरळ करायचे दोन्ही पडदा, तो तिकडचा प्लीज. VRCC माझी जर सूचना तुम्हापर्यंत पोहोचत असेल, पुढचे पण 2 आहेत बघा, पुढे पण पाठवा 2 प्लेयर. पुढचे 2 आहेत ते पण सरळ करायचे आहेत. बाउंड्री लाईनचे ते 2 सरळ करून घ्या प्लीज. तिथे तुम्ही आतमध्ये बसलात तरी चालेल, तुम्हाला जर त्रास असेल थोडासा आतमध्ये बसलात तरी चालेल. बाउंड्री लाईनच्या थोडं बाहेर बसा, एवढंच करा, कारण मॅच इम्पॉर्टंट आहे, मॅचकडे आपलं लक्ष आहे. पण ते दिसण्यासाठी YouTube मध्ये थोडंसं बांधलेलं वगैरे दिसतात, म्हणून आपल्याला विनंती करतो. पहिल्या चेंडूवरती बॅटनी कडा घेतली, खराब 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 कामगिरी करून परतावं लागेल. मनस्थिती मित्रांनो यावेळेस काय झाली असेल, कारण संघाने अपेक्षा ठेवली होती माझ्यावरती, परंतु बॅटनी कडा घेतली, सुंदर चेंडू हाताळला, परतावं लागेल माघारी निराश होऊन. अनिल याला बघूया नवीन प्लेयर कोण येतो. नवीन प्लेयर अमोल दाखल होईल. नाराज होऊन परतावं लागेल, कारण सामना खूप इम्पॉर्टंट आहे. इथून जिंकणारा संघ नक्कीच सुपर 8 मध्ये दाखल होणार आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय बंटी. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट घेतली आहे. ज्या प्लेयर बद्दल तुम्ही जर टाइम वेस्ट केला तर नक्कीच तुम्ही कधी बोर होऊ शकत नाही, असा बंटी. बोलण्याची कौशलता सुद्धा सुंदर आहे बंटी मध्ये. प्रत्येक वेळी तोंडावरती डायलॉग असतो, एक स्टाईल वेगळी आहे, बोलण्याचं कौशल्य वेगळं आहे. सुरेख चेंडू काय चेंडू ठेवला. पुन्हा एकदा अफलातून गोलंदाजी, अगदी टिचून गोलंदाजी करतोय ना समजलेला. चेंडू विसावतोय वारंवार. 2 चेंडूची डॉट चेंडूची सांगता होतीये. अफलातून गोलंदाजी म्हणावं लागेल आज या मित्रांनो. आधीच सांगत असतो मी, कारण पॉवर प्लेचं षटक ज्या प्लेयरला जमलं, ज्या प्लेयरला पॉवर प्लेची रणनीती आकाला जमली, कारण 2 क्षेत्ररक्षक फक्त बाहेर असतात, तुमच्याकडे टाइम नसतो, बॅट्समन थोडा हेवी असतो आपल्यावरती, ज्या संघाला जमली त्याची टीम सर्वोत्तम. पुन्हा एकदा कुटप्पा चेंडू, आता मात्र डीप मध्ये खेळला, स्क्वेअर लेगला येतोय, 1 बॉम्ब सीमारेषे बाहेर. चौकार. तिसऱ्या चेंडूवरती प्रहार केला. पहिला चेंडू आल्याला डॉट आला, दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केला, चौकार आला. VRCC संघ, मी आपल्याला एक विनंती केली होती, पुढील 2 पडदे बांधलेले ते सोडायचे आहेत प्लीज. धन्यवाद पंकज, धन्यवाद. पुन्हा एकदा बॅटनी कडा घेतली, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल का, आला. खरोखरच अफलातून 1 धावा कंप्लीट केली, स्ट्राईकला पोहोचवलं रोहित याला. जर्सी नंबर 45 रोहित. लोक म्हणतात शॉर्ट पिच चेंडू टाकून डॉट काढ, पण रोहित शर्मा असा प्लेयर आहे की त्याच्या समोर बोलताय हा शॉर्ट पिच चेंडू खेळून दाखव,
कारण शॉर्ट पिच चेंडूवरती हॅव होतो, लेग साईडला मोठा फटका खेळतो. त्याचप्रमाणे हा रोहित सुद्धा सुंदर फलंदाजी करतो. रोहित नावामध्ये जादू वाटते, कारण सह्याद्री क्रिकेट संघ आपण रोहित बघतो, आदर्श क्रिकेट संघाकडून रोहित बघतो. चेंडूला हलकासा क्लिक केला, थर्ड गिअर सर्कल मध्ये जोपर्यंत फील्ड झाला तोपर्यंत एक धाव संख्या पूर्ण केली. 6 धावा आतापर्यंत फलकावरती दाखल. काहीसे चेंडू आतापर्यंत अजूनपर्यंत शेष असतील. धन्यवाद VRCC संघ, धन्यवाद. पुन्हा एकदा बंटी, पुन्हा एकदा लेग साइडला नो मॅन क्षेत्रामध्ये दाखल. 1 बम्स 2 बम्स, सीमारेषा नक्कीच गाठेल. आउटफील्ड खूप फास्ट येतो आहे. खणखणीत दणदणीत चौकार अमोल यांच्या बॅट मधून. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या. आव्हान कडवे वाटले म्हणून आपण सामना सोडायचा नसतो, जिंकण्याची उमेद बाजूला सारायची नसते. या उलट परिस्थिती जितकी प्रतिकूल होईल तितक्या ताकदीने आणि तितक्याच तत्परतेने, या उलट तितक्याच आगतिपत्याने आपण त्या परिस्थितीचा सामना करायचा असतो. कारण संघर्ष, मेहनत, अपार कष्ट यांच्या बळावर यशाचा मार्ग चालायला सुरुवात केली ना मित्रांनो, तर मग अडचणी तुम्हाला सलाम करतील, संकटे तुमच्या समोर माना झुळकवतील आणि यश दोन्ही हात पसरून तुम्हाला मिठी मारायला सज्ज असेल. चला सामन्याकडे घेऊन जातो. हॅलो चला, पुढील सामन्यासाठी मी विनंती करेन नाणेफेकीसाठी VRCC देगाव विरुद्ध ABCC वावघर. दोन्ही संघांना विनंती असेल त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचे आणि पुढील सामन्यासाठी नाणेफेक करून घ्यायचे. VRCC देगाव विरुद्ध ABCC वावघर. पुढील चेंडू वरती येतोय दीपक आहे ना, सुनील. आकू टप्प्याचा चेंडू, खराब गोलंदाजी, पहिला चेंडू वाईड. स्वप्न मोठी पाहायची असतात, लहान स्वप्न तुम्हाला आशा दाखवतील, पण मोठी स्वप्न तुमचं रक्त ढवळून काढत असतात. सुंदर चेंडू गल्लीमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक चेंडू वरती काहीसा गडबडला, परंतु बॅकअप केला सुंदर. एक धावा कंप्लीट केली. तुमचं स्वप्न रक्त ढवळून काढत असतात, म्हणून या स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किंमत मोजावी लागत असली तरी चालेल, पाठलाग सोडायचा नसतो. दमछाक होत असली तरी पावलांना थकलं असं सांगायचं नसतं आणि चालत राहून मार्गक्रम करायचा असतो. बॅटनी कडा घेतली, पुन्हा लेग साइडला खेळण्याचा मानस होता. एक धावा कंप्लीट केली. दुसरी धावा घेईल का? दुसरी धावा नाही, थांबावं लागेल. कोण रनआउट होतं? अमोलला मात्र परतावं लागेल रनआउटच्या रूपाने. नक्कीच रन कंप्लीट झाला असता, परंतु मिसअंडरस्टँडिंग म्हणतात ना मित्रांनो, मिसअंडरस्टँडिंग महत्वाचे असते. इथे अंडरस्टँडिंग महत्वाचं असते. काय करतोय, रन घेऊया का? नक्कीच घ्या, पहिला कॉल द्या, कारण आत्महत्या रनआउटच्या रूपाने जर का प्लेअर आउट झाला तर संघाला मोठा धक्का असतो, मोठा प्लेअर गारद असतो. पाहूया नवीन बॅट्समन येतोय मैदानात, रोशन. हॅलो हॅलो, ABCC वावघर संघ कर्णधार पाठवायचं आहे लवकरात लवकर. ABCC वावघर आणि VRCC देगाव संघामध्ये नाणेफेक होईल. मी विक्रम मोरे यांना विनंती करते त्यांनी पुढील मॅचचा टॉस करून घ्यायचं आहे. हॅलो, असं म्हणतात क्रिकेटमध्ये भूतकाळ महत्वाचा नसतो. भूतकाळात तुम्ही केलेली कामगिरी फक्त इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिली जाते. वर्तमान काळात तुमची कामगिरी किती महत्वाची आहे, वर्तमान काळात तुमचा फॉर्म किती महत्वाचा आहे, यावर जय पराजय अवलंबून असतं. सुनील गोलंदाजी मार्कवर, रोशासाठी गोलंदाजी. पहिला चेंडू, काय चेंडू ठेवला, आखूड टप्प्याचा चेंडू जाऊन विसावला. पुन्हा एकदा बिंदू चेंडूची सांगता होतीये मित्रांनो. मॅच मध्ये सेकंडला जेव्हा आपण बॅटिंग करतो तेव्हा हर डॉट बॉल आपल्यावरती प्रेशर निर्माण करतो. त्याचप्रमाणे सुनील चिच्चून गोलंदाजी करतायत रोशनसाठी. पुन्हा एकदा बाहेर थोडा छेवला, परंतु आता मात्र अवांतरित धाव संख्येमध्ये 1 ने भर घालेल. वाईडच्या रूपाने धाव संख्या येते.
आता बॅटचा क्लास दाखवला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, वन बम सीमारेषेपर्यंत क्षेत्ररक्षक आला. बंटी आहे ठिकाणी काय काय थ्रो ठेवला. 2 धावा नक्कीच पूर्ण झाल्या. 2 धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली. 16 धावांवरती मजल मारली. दुसरा षटक प्रगतीवरती. अजून काहीसे चेंडू शिल्लक असतील. सुनील याचं चला मी विक्रम आता बॅटचा क्लास दाखवला, रोशाने पाठवून दिला सरळ. चला विक्रम मोरे यांना विनंती ऑफ साइडला, मिड ऑफला, लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक डोक्याच्या वरून सीमारेषे बाहेर येतोय. खणखणीत चौकार रोशन यांच्या बॅट मधून, सॉरी षटकार शंकर रोशन यांच्या बॅट मधून. काहीसे चेंडू अजून शिल्लक असतील. बावीस धावा. पुन्हा क्षेत्ररक्षक नागेश चेंडू वरती येईल. 1 धावा कंप्लीट. दुसरी धावा होईल का? रनआउटचा खतरा होऊ शकतो, परंतु नाही. सुंदर आणि सुरक्षित खेळली. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावसंख्या उंचावली आहे, जाऊन पोहोचते आहे 24 धावांवरती. लक्ष मोठं आहे 42 धावांचं. सहा चेंडू आणि 18 धावा हे समीकरण असेल. सामन्याचं इम्पॉर्टंट खूप महत्व आहे, कारण सामना जिंकताच आपण उपांत्य फेरीमध्ये दाखल होणार. दोन्ही संघ पहिली फेरी जिंकून आलेले आहेत. चला आता झालेल्या नाणेफेकीमध्ये एबीसीसी वावघर संघ हा संघ नाणेफेक जिंकला. त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारले, तर मी फलंदाजी स्वीकारले, तर मी VRC देगाव संघाला विनंती करेन त्यांनी पुढील मॅचसाठी क्षेत्रासाठी लाईनअप राहून उभं राहायचं आणि पुढील मॅचसाठी आपण लवकर मैदानात प्रवेश करायचं आहे. धन्यवाद. शेवटचा चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती पाठवून दिला, सरळ सीमारेषे बाहेर येतोय. खणखणीत रोहित खणखणीत षटकार. आता समीकरण बघायला हर मित्रांनो इथे हर चेंडूला सन्मान असेल, हर चेंडूला समीकरण असेल, कारण 6 चेंडू 18 धावा असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आला. आता 5 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा पाहूया झेल होऊ शकता का? क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल निसटला, मिळाला जीवदान रोहितला. नक्कीच रनआउटचा खतरा होऊ शकतो का? परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा बॅट खाली चेंडू आला होता. क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडूवरती. आता आज झेल झाला असता तर रोहितला परतवलं असतं माघारी, कारण मागच्या मॅच मध्ये गोल्डन षटकार मारून आपल्या संघाला विजय निश्चित केला. सामन्याची आशा निराशा झाली होती, परंतु शेवटचा चेंडू महत्वाचा होता. लेग साइडला पॉवरफुल षटकार, गोल्डन षटकार आला यांच्या बॅट मधून. सामन्याचं गणित पलटलं. आता पण तसंच 4 चेंडू शिल्लक असतील, धावा असतील. 4 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण. सामना अजूनही समांतर. पुन्हा एकदा बॅट खाली चेंडू, क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल झाला, चेंडू खाली, 1 धावा कंप्लीट. दुसरी धावा घेईल का? नक्कीच दुसरी धावा सुद्धा कंप्लीट करेल. रोहितला स्ट्राइक वरती खेळून काढावं लागेल. वारंवार 2 रन येत आहेत. पुन्हा आता असतील 3 चेंडू आणि 8 धावा. समीकरण थोडस वेगळं झालं बघा. 3 चेंडू 8 धावा. प्रेशराइज सामना आपण पाहतोय सकाळ सकाळ. सुंदर चेंडू ठेवला. आता 1 धावा कंप्लीट. दुसरी धावा घेईल का? नक्कीच रनआउटचा खतरा होऊ शकतो. बॉल घरंगला. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. दोन चेंडू 6 धावा. हर चेंडू मित्रांनो, इथे हर चेंडू वरती प्रेशर आहे. मॅच सुद्धा तेवढी प्रेशराइज आहे. 2 चेंडू 6 धावा असताना रोहित स्ट्राइक वरती आहे, खेळण्यासाठी सज्ज सामना करतोय. काय झेल टिपला. आता सामना फसवला. आता 1 चेंडू आणि 6 धावा. समीकरण प्रत्येक वेळेला बदललं. सुंदर चेंडू ठेवला. यॉर्कर लेवलचा मोठा फटका खेळणार होता हे आधीच माहित होतं,
कारण मागच्या मॅच मध्ये गोल्डन षटकार मारून जिंकवलेला प्लेअर मात्र तंबूत धाडला एक सुंदर चेंडूने सामन्याचं गणित बदललं बघा. यालाच म्हणतात मित्रांनो क्रिकेट. आयुष्यात निर्माण होणारी सगळीच वादळं तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी निर्माण होत नाहीत, तर काही वादळं तुमच्या आयुष्याचा रस्ता मोकळा करण्यासाठी येत असतात. फक्त त्या वादळांना न घाबरता, निर्माण होणाऱ्या अपयशाला न घाबरता, अपयशाला मागे लपलेल्या यशाला खऱ्या रूपाने हेरून काढायचं असतं. शेवटचा चेंडू, 6 धावांची गरज. शेवटचा चेंडू आणि 6 धावांची गरज. एक चेंडू 6 धावा. स्ट्राइक वरती नवीन बॅट्समन संतोष. मोठाच फटका खेळावा लागेल. एक चेंडू 6 धावा. वाईटच्या रूपाने स्ट्राइकला आणलं रोशनला. बॅट्समन परतेल माघारी. आता एक चेंडू 5 धावा. एक चेंडू 5 धावा. जर का सामना बरोबरीत सुटला, जर 4 तरी आल्या तरी पॉइंट समान होतील. 1-1 पॉइंट. इथे हर एका चेंडूला महत्व आहे. हर एका चेंडूचं निर्णायक चेंडू असू शकतो. एक चेंडू 4 धावा जिंकायचे असेल तर कंपल्सरी 5 धावा. एक चेंडू 5 धावा समीकरण आहे. काय चेंडू. वा 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 वा. गोल्डन षटकार. बॅट खाली चेंडूला दिशा दिली. पुन्हा एकदा गोल्डन षटकार. करंदळी संघाकडून रोशनने दाखवून दिला आपला बॅटिंगचा क्लास. सफलातून षटकार आणि सामन्याला जिंकवलं. यालाच म्हणतात मित्रांनो प्रात्यक्षिक दाखवलं. रोहितने ज्याप्रमाणे षटकार मारला होता गोल्डन षटकार, त्याचप्रमाणे रोशनने सुद्धा यॉर्कर लेवल चेंडूवरती सुंदर तुटून पडला. पाठवून दिलं सीमारेषा बाहेर आणि संघ दाखल केला आपला प्रथम फेरीमध्ये. सुपर 8 मध्ये संघ दाखल केला. वा वा. यालाच म्हणतात क्रिकेट मित्रांनो. याच असतो क्रिकेट. हर चेंडूवरती समीकरण थोडंसं वेगळं होतं, परंतु झालं मात्र वेगळं. बॅट खाली चेंडूचा समाचार घेतला. 6 धावांसाठी आपला संघ दाखल केला सुपर 8 मध्ये.